जलगांव जामोद के तहसील कार्यालय के माध्यम से 22 जुलाई 2023 को भारी बारिश और बादल फटने के कारण उपजाऊ मिट्टी के साथ साथ फसलें भी उखड़ गई, जिससे किसानों को करोड़ों रुपए का नुकसान हुआ। लेकिन संबंधित कर्मचारियों ने 1 वर्ष की अवधि के बाद भी उन किसानों को छोड़कर जिन्हें वास्तव में नुकसान हुआ है, किसी भी प्रकार की सहायता प्रदान नहीं की है। लेकिन जलगांव जामोद तहसील के तलाठी बिलेवारी, तलाठी मेट और तहसील संचालक महादेव पाटिल और जलगांव क्षेत्र में दलालों के माध्यम से जिनके पास खेती नहीं है, जिन्होंने नुकसान के संबंध में कोई आवेदन तहसील कार्यालय में नहीं दिया, ऐसे फर्जी किसान दिखाकर जिन लोगों के पास सद्बारा नहीं है, उन्हें भारी बारिश, बादल फटने, खेती के नुकसान का लाभ दिया गया है और लगभग 70 से 80 लोगों की आर्थिक लाभ दिया गया है और सरकार को लगभग 3 करोड़ रुपए का चूना लगाया गया है। करीब 72 लोगों को नोटिस मिला है, लेकिन जलगांव जामोद की तहसीलदार सुश्री शीतल सोलट ने धोखाधड़ी करने वाले कर्मचारियों और दलालों के खिलाफ परीक्षण मामला दर्ज किए बिना उन किसानों को पैसा वसूलने के लिखित आदेश जारी किए हैं। मानना है कि उपरोक्त कर्मचारियों और दलालों ने प्रत्येक को 50,000 का आवंटन किया है। दरअसल जलगांव जामोद के तहसीलदार ने मामले की जाँच की है। 22 जुलै 2023 रोजी मागच्या वर्षी जळगाव जामोद तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यामुळे कोटी रुपयाचे नुकसान या तालुक्यात झालेले होते। त्या संदर्भामध्ये सर्वे करत असताना तलाठी यांनी बोगस लाभार्थी दाखवून कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याबाबतची आणि विद्यमान मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, विभागीय आयुक्त या सगळ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केलेल्या होत्या, परंतु त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही। अशातच आज 4 दिवसापूर्वी जळगाव जामोदचे तहसीलदार शीतल सोलाट यांनी जे शेतकरी नाही, ज्यांना शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची शेती त्यांच्या नावावर नाही, असे काही 100 शेतकरी यांच्या नावावर लाख रुपये टाकून जळगाव जामोद तहसील अंतर्गत असलेले तलाठी बिलेवार व माटे या दोघांनी तेथील ऑपरेटरच्या हाताखाली धरून कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात, जे शेती नाही शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावर काही नाही, अशा कुटुंबात 1-1 लाख रुपये, कोणाने 50,000, कोणा 70,000 असा 2 ते 2.5 कोटी रुपयाचा शाफार करून शासनाची फसवणूक केली आहे। या संदर्भामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज रोजी व काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे। याच्यामध्ये दोन्ही तलाठ्याचं खूप मोठं रॅकेट आहे आणि या रॅकेटने शासनाला 2.5 ते 3 कोटी रुपयाचा चुना लावलेला आहे। त्या संदर्भामध्ये शासनाने त्वरित चौकशी करून दोषी तलाठी व बोगस शेतकरी व दलाल यांच्यावर कठोर कारवाई करून 420 गुन्हा दाखल करून शासनाची फसवणूक होऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करून त्याला कडक कारवाई करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करत आहोत। कारण आज जे खरोखर लाभार्थी आहेत, ज्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे, त्यांना 1 रुपया कोणत्या प्रकारची मदत मिळाली नाही व अनेक शेकडो शेतकरी ज्यांच्या शेतीच नाही असे बोकस शेतकरी दाखवून त्यांचे फक्त बँक खाते घेऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये कोटी रुपयाची माया या 3 लोकांनी टाकलेली आहे। व याच्यामध्ये दलाल खूप सक्रिय आहे जळगाव जामोद तालुक्यामध्ये। या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जळगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख या नात्याने आपणाकडे करीत आहोत। बुलढाणा जलगांव जामोद से मनोज सनांसे की रिपोर्ट।